दत्तप्रसाद कुडली विरुद्ध झुंजार जांबारी. इथे टॉस होतोय. बॉल केलाय टेल. इथे आला टॉस जिंकलाय दत्तप्रसाद कुडली या टीमने. कोणता निर्णय घ्या तुम्ही? फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. त्याने फलंदाजी घेतली आहे. तुम्ही किती धावसंख्या रोखाल तुम्ही? आम्ही समोरच्या संघाला कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करू. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकल्यानंतर दत्तप्रसाद कुडली या टीमने फलंदाजी घेतली आणि सेतळे आमंत्रित केले ते झुंजार जांबार या टीमला. ओटीओ बॉक्स श्री दत्तप्रसाद क्रीडा मंडळ कुडली मोडा यांच्यातर्फे भव्य दिव्य हे अंडर स्पर्धा आणि आजचा एक महत्वाचा आणि आनंदाचा दिवस म्हणावा लागेल. 40+ खेळाडू म्हणजे 40 वर्षावरील हे खेळाडू आज या ठिकाणी या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या आहे. मी मंडळाचं या ठिकाणी अभिनंदन करतो की असे खेळाडू म्हणजे जुने जाणते खेळाडू आहेत, म्हणजे 40 वर्षाच्या वरचे खेळाडू आहेत त्यांना संधी या ठिकाणी दिली, त्याबद्दल मी दत्तप्रसाद क्रीडा मंडळाचं हार्दिक स्वागत करतो. सामना दरम्यान चालू असताना सामना तो दत्तप्रसाद जांबारी आणि झुंजार जांबारी. प्रथम फलंदाजी करताना स्ट्राईकला होते ते उदय, नॉन स्ट्राईकला होतो प्रदीप. या सामन्यासाठी पंच म्हणून काम करतात आमचे मित्र मुंबई पोलीस अंकुश आडेकर, त्यानंतर दीपराज. हा एकदा आपल्याकडे पहिला आणि संघाचं पहिलं षटक घेऊन जुलियस, एक लेग स्पिनर आणि हा चांगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू जातोय लॉंगनच्या दिशेने. फील्ड केली आहे शैलेश यांनी. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड मारा करतोय. समोर येतो प्रदीप. प्रदीप याने 2 धावांनी खातं खोलले. संघात 2 धावाची भर घेतली. धावसंख्या आली 3. बिनबाद 3. पहिलं षटक चालू आहे. मध्ये 4 षटकांचा सामना असणार आहे. हे लेजंडचे सामने चालू आहेत आणि हा दुसरा सामना या ठिकाणी चालू आहे. दरम्यान अवांतर खून करतायत अंपायर. 1 धावाने भर धावसंख्या आली 4. हा चांगला स्ट्रोक खेळला आणि एक खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. जुलियस यांच्या हातातून बॉल निसटलाय आणि सर सीमा पार झालेला आहे. 4 धावाने भर धावसंख्या 8. चांगली सुरुवात म्हणावं लागेल. पहिल्या षटकाच्या सामन्यात धावसंख्या 8. 4 षटकांचा सामना असणार आहे. आपल्या कोटीतलं पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन आले. समोर आहे तो उदय. पाहूया जुने जाणते खेळाडू आज या ठिकाणी सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत, कारण बिगर प्रॅक्टिसचे पण अनुभव मात्र चांगला असणारे हे खेळाडू सगळे आहेत. पुन्हा एकदा शैलेश राईट आर्म राऊंड मारा करतोय आणि हा चांगला स्ट्रोक खेळायला चांगलं क्षेत्ररक्षण नयन यांच्याकडून. निर्धाव चेंडू पहिलाच शैलेशांचा. पुन्हा एकदा उदयन राईट आर्म राऊंड मारा करतो आणि हा लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. 1 धाव चोरटी घेतली. चोरटी धाव पूर्ण केली आहे. चांगला रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते तो उदय आणि प्रदीप यांच्याकडून. 1 धावेची भर धावसंख्या 9. दुसरं षटक चालू आहे झुंजार जांबारीच्या वतीने. दुसरं आणि वैयक्तिक पहिलं शैलेश. हा चांगला स्ट्रोक खेळायला चांगलं क्षेत्ररक्षण व्हायला मिळतंय ते आम्ही त्यांच्याकडून. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. जुने जाणते खेळाडू आहेत, बरेच वर्षाने या मैदानात उतरले. ती संधी या दत्तप्रसाद कुडली आहे या संघ या मंडळाने दिलेली आहे आणि आता मात्र प्लेसमेंट म्हणावं लागेल. 4 धावा मिळत आहेत प्रदीप यांना. संघात 4 धावाची भर धावसंख्या आली 13. दुहेरी अंकामध्ये पदार्पण झालंय दत्तप्रसाद जांबारी सॉरी कुडली संघाचा. पुन्हा एकदा आणि हा चांगला स्ट्रोक होता. स्ट्रेट ड्राईव्ह केला होता लॉंग ऑफच्या दिशेने. प्रयत्न होता नयन यांचा, परंतु 4 धावा करू शकले नाहीत. 4 धावांवर धावसंख्या 17. पुन्हा एकदा शैलेश आणि हाही चांगला स्ट्रोक खेळला आहे. चांगली दमदार फलंदाजी करतायत प्रदीप. 4 धावांनी भर धावसंख्या आली 21. 2 षटकाचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या आली 21. साधारण 10च्या सरासरीने चाललेला हा संघ दत्तप्रसाद कुडली. अनिल आपल्या गोट्यातील पहिला आणि संघाचं तिसरं षटक घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट मारक होता आणि हा मात्र मारण्याचा प्रयत्न, परंतु स्ट्रोकला काही दम नाहीये. अनिल अनिल आणि हा नो चेंडू. लाईन टच झालेला आहे अनिल यांचा. नो चेंडूचा काय फायदा उचलला नाही. पुन्हा एकदा
बॉलिंग मार्कर अनिल, राईट आर्म ओव्हर द विकेट मार्कर समोर तो उदय. उदय यांना काय समजत नाही, मात्र विकेट किपरचे खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा मिळतात. 2 धावांची धावसंख्या आली 24 धावा झाल्यात. तिसरं षटक चालू आहे. जवळजवळ 40-45 धावा करायला लागणार ते तर असं कुठली संघाला, कारण समोरचा संघ आहे, चांगले फलंदाज त्यांच्यामध्ये आहेत झुंजार जांभारी संघामध्ये. पुन्हा एकदा आणि हा मारण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होतोय, रनआउट होतोय उदय. आता स्वतः कर्णधार उतरलेत हेमंत आडेकर, हे सुद्धा चांगले फलंदाज आहेत. पाहूया, अनुभव त्यांच्या पाठीशी आहे परंतु प्रॅक्टिस नाही आहे, तरी सुद्धा हे लेजंडचे सामने आहेत. हे बिगर प्रॅक्टिसचे या ठिकाणी उतरलेले सर्व खेळाडू आहेत. एक सफलता मिळाली ती जुन्नर जांभेरी संघाला अनिल यांच्या मार्फत. पुन्हा एकदा अनिल, समोर होतं हेमंत. राईट आर्म ओव्हर द विकेट मार्क आहे, समोर येतो हेमंत आणि निर्धाव चेंडू जातोय. पुढचा चेंडू आणि हा चेंडू रिव्हर्स खेळलेला आहे, त्यावर 2 धावा मिळत आहेत. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. 2 धावाने वर धावसंख्या 26. तिसरं षटक चालू आहे. आतापर्यंत 26 धावा झाल्यात. हा डी ग्रुप मधला सामना आहे. दत्तवसे कुर्डी विरुद्ध झुंजार जांभारी. पहिला डाव इथे सुरू आहे. ओ चांगला फटका होता परंतु नो बॉल आहे. सेंटर लाईनच्या मागे बॉल पडलाय. पहिला डाव दत्तवसे कुर्डी हा फलंदाजी करतोय. टॉस जिंकल्यानंतर 27 धावसंख्या झालेत. व चांगला फटका आनंद कार्पेटने चांगला कडक चांगली फलंदाजी ते करतोय. बॅटर प्रदीप, एक फलंदाज बाद झालाय. व चांगला टॅप केलाय, ओळखलाय, लेग कटर आहे. अगेन द टर्न तो खेळतोय. चांगली फलंदाजी रूम बनवून हा खेळलाय फटका. प्रदीप नेत्रदीप फलंदाजी म्हणावं लागेल. टीमची धावसंख्या 35 झाली आहे. ओ इथे नो बॉल आहे. नो बॉलचा फायदा उचललाय. नो +4 इज इक्वल टू 5. 5 धावा टीमच्या मध्ये ऍड होतील. टीमची धावसंख्या 40 झाले. हे षटक चांगलं जात आहे दत्तवसे कुर्डी या टीम साठी. अमित फुल टचवर प्रहार केला, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. नयन आणखी 2 बॉल शिल्लक आहेत. पहिला डाव इथे सुरू आहे. थोडस बॉल चेक केलं ते पुन्हा एकदा तयार आहे. अमित, हो चांगला बॉल, अगदी ओळखलं होतं. लेग कटर आहे, प्लेसमेंट दिली आहे. 2 धावा टीमची धावसंख्या 42 झालेत. चांगली धावसंख्या इथे उभारली आहे. इथे नो बॉल आहे. थोडसा हाईटच्या वर बॉल टाकतोय. प्रॅक्टिसचा अभाव दिसतोय इथे, कारण भरपूर वर्षानंतर तो खेळतोय ते. ओ चांगला फटका, तितका चांगला क्षेत्ररक्षण केलंय आणि ते डॉट बॉल. षटक समाप्त झालंय. 4 षटकांचा इथे खेळ संपलाय. 43 धावसंख्या झाल्या. 44 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये असेल. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होते ते. व चांगला फटका, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. पहिला बॉल इथे डॉट आलाय. शैलेश टू हेमंत, फुल टचवर प्रहार केलाय. अगदी मिड ऑफला क्लिअर केलंय. 44 धावांचं टार्गेट इथे ठेवलंय. ते दत्तवसे कुर्डी या टीमने 4 षटकामध्ये झुंजार जांभारी या टीमच्या समोर हो बॅटची कडा घेतली होती. ते प्ले डाऊन झालाय. बॉल बॅटला ब्रश करून सरळ स्टंपवर आदळलाय. पहिला धक्का इथे बसलाय. झुंजार जांभारी या टीमला शैलेश हा फलंदाज बाद झालाय. आता नवीन बॅटर आलाय, स्वतः कर्णधार जुलियस. पहिला धक्का इथे बसलाय. हेमंत चांगला गोलंदाज आहे, गुगली गोलंदाज आहे.
टर्निंग मोक्याच्या क्षणी तो विकेट मिळवतो. हेमंत हो चांगला बॉल परंतु विकेटच्या मागे चूक केली प्रदीप याने. 22 स्वरूपात 2 धाव इथे टीम जोडमध्ये ऍड होतील. टीमची धावसंख्या 6 झाली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण महत्वाचं आहे. चांगली फिल्डिंग इथे करावी लागेल. हेमंत पुन्हा एकदा तयार आहे. गोलंदाज मार्कवत चांगला गोलंदाज आहे. प्रॅक्टिसचा अभाव आहे परंतु चांगली गोलंदाजी करतोय. चांगला फटका गॅप मधून गेलाय अगदी मिड विकेटच्या दरम्यान इथे चौकाला आहे. या चौकान टीमची धावसंख्या 4 धाव इथे मिळत आहेत. टीमची धावसंख्या झाली 10. दुहेरी अंकात प्रवेश केलाय. हो चांगला बॉल म्हणून गेला. बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न होता. षटक संपलंय. पहिलं षटक इथे संपलंय. 10 धावा झालेत. पहिलं षटक इथे संपलंय. तत्पूर्वी या स्पर्धेसाठी जे लेजंड जे ट्रॉफी चालू आहे तिथे 3 नंबर म्हणजे तृतीय क्रमांकासाठी इथे मेडल आलंय आणि ओपन मध्ये देखील तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकासाठी मेडल आहे. ते स्पॉन्सर केलंय चांगलवडे ग्रुप. राजेश पालशेतकर, भाग्यवान हरसकर, योगेश हरसकर, मनोज हरसकर, मंदार पटेकर, दुर्वांकुर कटनाक, प्रणित कटनाक या सर्व बक्षीसधारकांचे दत्तवसे युवा क्रीडा मंडळ कुडली मोडा आभारी आहे. धन्यवाद. जाव्या मॅचच्या दिशेने एक चालू असलेली मॅच दत्तवसे कुडली विरुद्ध झुंजार जांभारी या दोन टीमच्या दरम्यान चांगला फटका. संतोष एक सलामी आलाय. नॉन स्ट्रायकरचा फलंदाज स्ट्रायकिंग आलाय. पहिला चौका इथे वसूल केलाय. टीमची धावसंख्या 14 झालेत. प्रदीप पुन्हा एकदा तयार आहे. ऑन साइडला फिल्डर आहे तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. हेमंत 15 धावा झालेत. सध्या दुसरं षटक सुरू आहे. ओ चांगला फटका तितकं चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. वाह चांगलं क्षेत्ररक्षण. सलग 2 चेंडू फील्ड कडे. हेमंत कधी पाहिलं नव्हतं खेळताना पण आज इथे खेळताना दिसतोय. कौतुक करावं तितकं कमी आहे दत्तवसे कुडली मंडळाचं. व हा देखील चांगला क्षेत्ररक्षण. सलग 3 चेंडू फील्ड केले. हेमंतला टार्गेट केलं संतोषने परंतु मी काही बॉल सोडणार नाहीये. मी चांगलं क्षेत्ररक्षण करणार. आपल्या टीमला पूर्णपणे मॅच मध्ये आणणार. व चांगला फटका माझा प्रयत्न इथे बीट केलाय. संतोषला पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर देखील कोणताही दबाव घेतला नाहीये. गोलंदाज प्रदीपने एक अष्टपैलू कामगिरी म्हणून केलं. त्यांनी चांगली फलंदाजी केली होती. व चांगला फटका तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. वाह मिड ऑफला एक चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. आपल्या टीम साठी 4 धावा सेव्ह केलेत. अगदी वेगाने बॉल आला होता तितकं चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. एक बॉलवर चांगली नजर होती. रोशन याने हा बॉल फील्ड केलाय. षटक संपलंय. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय. 15 धावा झालेत. आता येणारे 12 चेंडू असताना 29 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 29 धावा. काल देखील सामना असाच रंगला होता. नवनियाल पडवे विरुद्ध हनुमान कुडली या 2 टीम मध्ये 2 षटकामध्ये 29 धावांची आवश्यकता होती. वाटलं होतं हनुमान कुडली हा सामना सहज जिंकेल परंतु तसं नाही घडलं. हे धावा चेस केल्या गेल्या ते नवनियाल पडवे या टीम कडून. 15 धावा झालेत. 2 षटकामध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. रोशन तिसरं षटक. बॅकफ्लिप फटका. हो गॅप मधून गेलाय. सीमारेषे बाहेर गेलाय. अगदी कव्हरच्या रिजन मध्ये हा चौकालाय. या चौकाला टीमची धावसंख्या झाली 19. पहिला चौका इथे वसूल केलाय. काल देखील हेच चित्र होतं. पहिल्याच बॉलवर चौकार होता. रोशन पुन्हा एकदा तयार. बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न इथे बीट केलंय. हा बॉल डॉट आलाय. चांगली रणनीती. थोडसा बॉल मागे ठेवलाय. धावसंख्या स्थिर आहे 19. रोशन पुन्हा एकदा तयार आहे. तिसरं षटक. बॅकफूट फटका. बॉल जाईल सीमाच्या पलीकडे. इथे चौका आलाय. जुलियस ऑन फायर. 2 चौका त्याच्या बॅट मधून आलेत. टीमची धावसंख्या झाली आहे 23. रोशन पुन्हा एकदा तयार आहे. हा सामना रंगतदार होईल असं वाटतंय. रोशन प्रयत्न करायला लागतील. ओहो चांगलं क्षेत्ररक्षण केलंय प्रदीपने. चांगलं नशीब बनावं लागेल. नशीब साथ इथे मिळते प्रदीपला. चांगला तो खेळ करतोय. फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण. रोशन
बॅकफ्लिप खेळला फटका तितकं चांगला क्षेत्ररक्षण स्वतः फॉलो थ्रू मध्ये केलंय. स्वतः फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करणं कठीण असतं, परंतु ही किमिया हा कारनामा त्याने केलाय. तो गोलंदाज रोशन. 23 धावसंख्या झालेत. 21 धावांची आवश्यकता आहे. इथे चौकार येणे गरजेचं आहे. व चांगला फटका स्ट्रेट खेळलाय आणि शेवटच्या बॉलवर इथे चौकार वसूल केलाय. टीमची धावसंख्या झाली आहे 27. इथे एकही चेंडू एक्स्ट्रा फेकला नाही. ते रोशन याने कौतुक करावं लागेल गोलंदाज रोशनचं. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 17 धावांची आवश्यकता आहे. मनोज पहिलाच बॉल चांगला फटका खेळलाय. नो बॉल घोषित केलाय. इथे नो +4 = 5. 5 धावा इथे मिळत आहेत. इथे बोनस मिळालाय. 32 धावसंख्या झाले. आता टार्गेट कमी झाले. 12 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. कोण? मनोज एक चांगला गोलंदाज आहे. 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. प्रेक्षक देखील आलेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. मनोज बॅकफ्लिप खेळला फटका. बॉल जाईल सीमा रेषे बाहेर. संतोष ऑन फायर. टीमची धावसंख्या 36 झाले. 8 धावांची आवश्यकता आहे. थोडस लेंथ मध्ये बदल करावं लागेल. थोडस कान मंत्र दिला तो हेमंतच्या माध्यमातून. मनोज व चांगला बॉल म्हणा बीट केला. इथे रनिंग बिटवीन द विकेट मध्ये 1 धावा कंप्लीट केली आहे. 37 धावा झालेत. 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. सामना रंगतदार स्थितीमध्ये. शेवटचे 4 चेंडू स्ट्राईक रोटेट झालेत. हे टर्निंग पॉइंट ठरू शकतो का तपसी कुठली या टीम साठी. मनोज पुन्हा एकदा तयार आहे. गोलंदाज मार्कवर. इथे जिद्द ठेवावी लागेल. अनुभव. इथे फलंदाज बॉक्स आउट आहे, परंतु नो बॉल साठी अपील केली आहे. इथे नो बॉल घोषित केलाय. चांगला निर्णय म्हणून गेल. एक्स्ट्रा स्वरूपात इथे धावा मिळेल. जीवदान मिळालंय जुलियसला. एकच धाव इथे मिळेल. 38 धावसंख्या झाली आहे. 6 धावांची आवश्यकता आहे. मनोज हो चांगला बॉल मला बीट केलाय. इथे हा बॉल डॉट आलाय. आता रंगतदार अवस्थेमध्ये 3 चेंडू 6 धावांची आवश्यकता. सामना रोमांचक स्थितीमध्ये. हे 3 चेंडू निर्णायक असतील. मनोज आहे गोलंदाज मार्कवर. समोर बॅटर जुलियस. उलटा चेंडू कॅप पतून गेलाय. हा बॉल फील्ड होणे गरजेचं होतं. रवी याने चूक केली आहे. आता समीकरण झालंय 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. बॉल टू रन्स इक्वेशन काय घडेल. शेवटचे 2 चेंडू आहेत. पैसा वसूल मॅच. ओ इथे फलंदाज बाद. काही गरज नव्हती इथे. आता शेवटचा चेंडू आहे. 1 चेंडू 2 धावा. काय सामना रंगलाय. पैसा वसूल मॅच. हार मानायला तयार नाहीये. 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता. एकदा चौथा डाव होऊन जाऊ दे दोन्ही टीम साठी. वाह पैसा वसूल. मनोरंजन होत इथे. एक चेंडू 2 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर अनिल आलाय. अनिल 1 चेंडू 2 धावा. सामना रोमांचक चित्त थरारक. हृदयाची धडधड वाढली आहे. कोणता संघ जिंकेल. दत्तपसे कुडली की झुंजार जांबारी. एक चेंडू 2 धावांची आवश्यकता. काय घडेल. कोणता संघ जिंकेल. हे धावा डिपेंड होतील की धावा चेस होतील. 1 चेंडू 2 धावा. स्पीडअप करा थोडस. 1 चेंडू 2 धावा. मनोजचं कौतुक करावं गेल. चांगलं कमबॅक इथे केलंय. सर्व खेळाडू बाजी पणाला लावतायत. जीवाची बाजी लावतायत. मनोज 1 चेंडू 2 धावा. प्लेसमेंट केली आहे. ओहो 1 धावा कंप्लीट केली आहे.
की साखळी पद्धत असल्या कारणाने दोन्ही संघांना एक एक गुण देण्यात येणार आहे.